खंडाळाजवळ असलेला हा अमृतांजन ब्रिज. या पुलावर मोठ्या प्रमाणावर अपघात होतात आणि वाहतूक कोंडीही होते. या पुलावर वाहन चालवणं चालकांना जिकिरीचं होऊन बसलंय. ते कधी ऑइल सांडतो, ऑइल सांडल्यामुळे गाडी स्किड होती, त्याच्यामुळे होतं. पण वरून ब्रेकवर उतरतात न्यूट्रल टॉपोटॉप, ते ब्रेक करायला ब्रेक लागत नाही. आणि कधी गाडीचं काय कशामध्ये लाईन लागते, तो वरून एखादा स्पीडमध्ये येतो, त्या ब्रेक नाही लागणार, त्या लाईनला ठोकतो. त्यामुळे गाड्या माल असतो, डावाला पण झोप बीप नसलं होत, त्यामुळे ते स्पीडला कंट्रोल नाही आलं म्हणजे अपघात होता. हो, खूप आहे सहज आहे. ते नवीन लोकांना असं दिसून येत नाही की उतार किती आहे आणि चढ किती आहे. छोट्या गाड्या असतात ते कन्फ्यूज होतात आणि म्हणजे रस्ता वेळ दिसत नाही समोरून. ज्या समोरच्या गाड्या येतात ना, आपण इकडून गेलो की रात्रीच्या टायमाला लाईटी डोळ्यावर येतात, म्हणून समोर बघायचं का त्या साईडला बघायचं, माणूस कन्फ्यूज होऊन जातो. चालवायची कशी, रोडवर वळणे आहेत, कधी ऑइल पडतं आणि हे रोडचं जे मेजरमेंट आहे, जे IRB कंपनी जे हे करते ते लक्ष देत नाही एकदम व्यवस्थितमध्ये. मुंबई पुणे या द्रुतगती महामार्गाला अलीकडे अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय. गेल्या 10 दिवसातच याच अमृतांजन ब्रिज जवळ 3 अपघात होऊन तासनतास वाहतूक कोंडी झाली होती. तीव्र उतार असल्यानं वाहन चालक न्यूट्रलवर आपलं वाहन चालवतात आणि मग वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हे अपघात आणि पर्यायानं वाहतूक कोंडी होतीये. मुंबई पुणे असा वेगानं प्रवास केला जातो तो याच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून. मात्र या महामार्गावर सध्या वारंवार अपघात आणि वाहतूक कोंडी बघायला मिळते. याचं एक महत्त्वाचं कारण देखील आहे, ते म्हणजे खंडाळाजवळ हा जो अमृतांजन ब्रिज आहे, याच ठिकाणी हे अपघात जे आहेत ते वारंवार होत असतात. आणि आपण बघतो की हा जर आपण पूर्ण परिसर पाहिला, हा जर आपण रस्ता बघितला तर इथे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला तीव्र असा उतार दिसतोय. या उताराबरोबरच अधिक वळणं असलेला, तीव्र वळणं असलेला रस्ता देखील आहे. याच्यावरून अगदी भरधाव वेगामध्ये वाहनं येत असतात आणि ही वाहनं येत असताना ही वाहनं अनकंट्रोल होतात आणि ती एकमेकावर धडकतात आणि हे अपघात होतात. हे अपघात झाल्याच्या नंतर इथे प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते. म्हणजे आपण जर मागील एक 8 ते 10 दिवसांचा विचार जर केला तर या 8 ते 10 दिवसांमध्ये याच स्पॉटवर जवळजवळ 3 ते 4 अपघात झालेले आहेत. आणि या अपघातांमुळे पुणेकर असतील किंवा मुंबईकर असतील यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एखादा अपघात झाला किंवा वाहतूक कोंडी झाली की हे तत्काळ हटवण्याचं काम जे आहे हे MSRDC त्याचबरोबर IRB कंपनी जी आहे त्यांचं काम आहे. मात्र त्यांच्याकडे अपघातग्रस्त वाहनं असतील किंवा वाहतूक कोंडी हटवण्याची सक्षम यंत्रणा नसते. त्याच्यामुळे वाहतूक कोंडी अगदी दिवसभर म्हणजे 3-3 ते 4-4 तास आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे हा रस्ता आहे, तीव्र उतार आहेत किंवा अपघाती वळणं आहेत, तर या ठिकाणी सरकारनं काहीतरी पर्याय काढावा अशी एक मागणी जी आहे ती वाहन चालकांकडून होत आहे. त्यामुळे या एकंदरीत वाहतूक कोंडी असेल किंवा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरचे जे अपघात आहे तर याच्यावर हे रोखण्यासाठी सरकारनं काहीतरी एक ठोस उपाय करावा अशी एक मागणी जी आहे ते आता वाहन चालकांकडून होऊ लागली आहे. या महामार्गावर अपघात झाला की अपघातग्रस्त वाहन बाजूला सारण्याची जबाबदारी ही IRB या कंपनीची आहे. मात्र अद्ययावत क्रेनसारख्या सक्षम यंत्रणा नसल्यानं या वाहतूक कोंडीमध्ये अधिक भर पडतोय. वाहतूक कोंडी होती, तिथनं जायला 2 मार्ग आहेत. आता काही कन्फ्युजनमध्ये हलकी वाहनं, जड वाहनं, त्यातनं काही ठिकाणी हलक्या वाहनाच्या ठिकाणं जड वाहनं जातात आणि त्यावेळेला पाठीमागनं येणाऱ्या वाहनांना ते कन्फ्युजन होतं आणि ब्रेक त्यांचे उतार जास्त असल्यामुळं ब्रेक काय लागत नाही, समोरच्या वाहनाला धडक होती, त्याच्यामुळं अपघात होतात. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी यावर सरकारनं कायमस्वरूपी तोडगा काढायची मागणी आता होऊ लागली आहे. कॅमेरामन अश्विन आंबटकरसह मिलिंद तांबे, साम TV, खंडाळा.